नमस्कार, मी शीतल. तुम्ही पाहताय शीतल रेसिपी. शीतल रेसिपी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण हेल्दी असा ब्रेकफास्ट करणार आहोत. तर ते म्हणजे ब्रेड पासून आपण भरपूर अशा भाज्या घालून ब्रेकफास्ट बनवणार आहोत. तर लहान मुलं बऱ्याचदा भाज्या खात नाही. लहान भुकेसाठी खूप मस्त ब्रेकफास्ट आहे. हेल्दी आहे, लवकर बनतो आणि करायलाही वेळ लागत नाही, झटपट होतो. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. तुम्हाला माझा हा ब्रेकफास्ट रेसिपीचा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. बाजूला बेल आयकन आहे त्यावरही क्लिक करा, म्हणजेच घंटीचं बटन प्रेस केलं तर तुम्हाला सर्वात आधी नोटिफिकेशन हे तुम्हाला मिळेल आणि ते म्हणजे फ्री आहे. चला तर मग फटाफट लाईक आणि सबस्क्राईब व तसेच तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. तर इथे मी काही ब्रेड घेतलेले आहे. तर ह्या ब्रेड आपल्याला इझिली मार्केटमध्ये अवेलेबल असतात. तर त्यासाठी इथे मी एक बाउल घेतला. बाउलमध्ये 1 कप बेसन घेतलेला आहे. तर हे बेसन पीठ मी चाळून घेतलेलं आहे. चाळून घ्यायचं आहे म्हणजे आपले ब्रेड छानला मस्त हे येतात. तर त्यासाठी इथे मी एक टोमॅटो बारीक असा चिरलेला घेतलेला आहे. तर त्यासोबतच इथे मी बारीक असा चिरलेला एक कांदा घेतलेला आहे. जेवढं बारीक चिरता येईल तेवढं आपल्याला हे बारीक चिरून घ्यायचं आहे. 2 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे, खूप अशा बारीक चिरून घ्यायच्या आहे. त्यासोबतच इथे मी कोथिंबीर बारीक अशी धुवून चिरून घेतलेली आहे. भरपूर सारी कोथिंबीर घालायची आहे आणि देठासहित घालायची आहे. आता आपल्याला यावर चवीनुसार मीठ घालायचं आहे. तर मी इथे छोट्या चम्मचने 1.5 चम्मच मीठ घालून घेतलेलं आहे. तर आता आपण यामध्ये अर्धा चम्मच हळद पावडर घालून घेणार आहोत. त्यानंतर आपल्याला लाल तिखट घालायचं आहे. हिरवी मिरची घातलेली आहे तर आपल्याला इथे कमी लाल तिखट वापरायचं आहे. आता आपण यामध्ये घातलेल्या भाज्या आणि मसाले एकजीव करून घ्यायचे आहे. जर तुम्हाला अजून दुसऱ्या काही जास्तीच्या भाज्या घालायच्या असेल, सिमला मिरची, गाजर वगैरे, तर तुम्ही घालू शकता. तर आता आपण यामध्ये थोडं पाणी घालून हे बॅटर छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. व्यवस्थित यामध्ये गुठळ्या राहता कामा नये, छान असं आपल्याला फेटून घ्यायचं आहे. तर मी इथे लागत इथे पाण्याचा वापर करणार आहे. जसं आपलं बॅटर पाणी याचं शोषून घेईल तसं आपल्याला याच्यामध्ये पाणी घालायचं आहे. तर इथे मी साधारणतः 1 कप बेसन पीठ आणि त्याच्यामध्ये भाज्या आहेत. तर मी इथे 1.5 कप असं पाणी घातलेलं आहे. आता इथे आपलं बॅटर थोडंसं घट्ट वाटत आहे. तर ब्रेड बुडण्यासाठी आपण थोडंसं पाणी यामध्ये ॲड करूयात. तर आता आपण इथे ब्रेड घ्यायच्या आणि ह्या जे ब्रेड आहेत तर त्या दोन्ही साईडनं छान अशा मस्त आपल्या बॅटरमध्ये बुडवून घ्यायच्या आणि वरच्या साईडनं अशा थोड्याशा अशा भाज्या ब्रेडवर पसरवून घ्यायच्या आहे. आता आपण हे चम्मचच्या साहाय्याने अशी ब्रेड उचलून घ्यायची आहे आणि इथे मी तवा गरम करायला ठेवलेला आहे. तवा छान तापला आहे, त्यावर मी तेल टाकून घेतलेलं आहे आणि अलगद अशी ब्रेड आपल्याला सोडायची आहे आणि गॅसची फ्लेम ही मीडियम ठेवायची आहे. छान असं आपल्याला भाजू द्यायचं आहे. एक काटेरी चम्मच घ्यायचा आपल्याला पलटी मारण्यासाठी. तर बघा आता आपल्या इथं दोन्ही साईडनं असं छान मस्त भाजून घ्यायचं आहे. तर तुम्ही बघू शकता खूप छान असं इथं मस्त आपल्या इथं ब्रेड तयार आहे. बघा किती सुंदर झालेली आहे. तर अशा पद्धतीने आपल्या इथे ब्रेकफास्ट तयार आहे. तुम्ही बघू शकता गरमागरम जबरदस्त असा आपल्या इथे ब्रेकफास्ट तयार झालेला आहे. तर आता आपण याला कट करून घेऊ. तर असं तिरपं कट करायचं आहे चाकूच्या साहाय्याने. बघा खूप मस्त लागतो खायला आणि लहान मुले तर खूपच आवडीनं खातील. मोठ्यांनासुद्धा हा ब्रेकफास्ट आवडेल. तुमच्याकडे पाहुणे आलेले असतील तर तुम्हाला काही असं झटपट करायचं असेल, काही आठवत नसेल तर ही क्रिया तुम्ही लवकरच करू शकता आणि आपल्या घरी फ्रीजमध्ये ब्रेड अवेलेबलच असते आणि ही कांदा, लसूण, टोमॅटो हे सुद्धा आपल्या इथे मध्ये अवेलेबल असते. तर आपण घरच्या घरी कमी साहित्यामध्ये जबरदस्त असा आपण हा ब्रेकफास्ट बनवू शकतो. हलक्या भुकेसाठी खूप छान आहे, मस्त आहे. जर तुम्हाला हा ब्रेकफास्ट आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका. तर मग हा आपला ब्रेकफास्ट कसा झाला ते मला कमेंट्स बॉक्समध्ये जरूर कळवा. मी माझा ब्रेकफास्टचा व्हिडिओ वेळात वेळ काढून बघितल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद.